चला सामन्याला सुरुवात होते. खाडे कुलदैवत सी विरुद्ध ड्रीमलँड वासिंद. ग्रीन आर्मी ग्रीन आर्मी ग्रीन आर्मी संघाचा कर्णधार. खाडे कुलदैवत संघाला एका गुणाने संघाचा श्री गणेश होतोय. दरम्यान दुसऱ्या सर्व्हिसला सुरुवात. खाडे कुलदैवत संघाने एक गुण गमावलेला आहे. स्कोर मध्ये लेवल होते. वासिन संघाचा एक गुण, खाडे संघाचा एक गुण. वासिन संघ एका गुणाने आघाडीवर जातोय. वासिन संघ 2 गुण, खाडे संघ 1 गुण. ग्रीन आर्मी संघाचा कर्णधार कृपया पुन्हा व्यासपीठावर यावं. पुन्हा एकदा स्कोर मध्ये लेवल होते. खाडे संघ 2 गुण, वासिन संघ 2 गुण. पुन्हा एकदा खाडे संघाला गुण जातोय. RKA वर्सेस ग्रीन आर्मी ए या संघाचा खाडे संघ झाल्यानंतर पुढील सामना होणार आहे खाडे संघ तो 3 गुण, रुक्मिणी टिटवाळा आणि 7 स्टार टीचर्स कल्याण. सखाराम माळुंगे साहेब आपण खाडे याची संघ नोंद घ्यावी. रुक्मिणी टिटवाळा 7 स्टार कल्याण. खाडे संघ 2 गुणांच्या आघाडीवर. पुन्हा एकदा एका गुणाने आघाडी मिळते. ती चांगली अशी सर्व्हिस पाहायला मिळते आपल्याला खाडे संघाकडून. आणि पंचांचा निर्णय राईट चेंडू. खाडे संघाला पुन्हा एकदा 1 गुण जातोय. 6 गुणांवर आणि वासिन संघ 2 गुणांवर. 4 गुणांची आघाडी आता खाडे संघाकडे. सुरेख अशी खेळी पाहायला मिळते खाडे संघ आणि चांगली अशी चेंडूची पासिंग आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय तो लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा खाडे संघाला गुण मिळतोय खाडे संघाकडे. आता मात्र 5 गुणांची आघाडी. चांगल्या प्रकारे चाललेला हा सामना. चांगला असा चेंडू पासिंग, परंतु पुन्हा एकदा एक चुकी खाडे संघाकडून आणि त्याचा पॉइंट जातोय तो वासिन संघाला. वासिन संघ 3 पॉइंट, खाडे संघ 7 पॉइंट. सुरेख अशी पासिंग दोन्ही संघाकडून आणि वासिन संघाला पुन्हा एकदा 1 गुण मिळालेले. वासिन संघ 4, खाडे संघ 7 गुण. पुन्हा एकदा खाडे संघाकडून लगातार चुक्या होत आहेत आणि त्याचे पॉइंट्स जात आहेत ते वासिन संघाला. वासिन संघ 5 गुण, खाडे संघ 7 गुण. आणि आता मात्र सर्व्हिस गमावलेली आहे वासिन संघाकडे. त्याचा पॉइंट जातोय तो खाडे संघाला. खाडे संघ 8 गुण आणि वासिन संघ 5 गुण. 3 गुणांच्या आघाडीवर आणि चांगली अशी कॉलिंग पाहायला मिळते ते आपल्याला खाडे संघाकडून. आणि पुन्हा एकदा चांगला असा चाललेला खेळ संत गतीने. दोन्ही संघ पॉइंट मध्ये आघाडी घेतात आणि आता मात्र पुन्हा एकदा खाडे संघाकडून एक चुकीचा टेकन घेण्यात आला आणि त्याचा गुण मिळाला तो वासिन संघाला. वासिन संघ 6 गुण, खाडे संघ 8 गुण. पुन्हा एकदा खाडे संघ बॅकफुटला जातोय. 7 वासिंद, खाडे संघ 8 गुण. चांगली अशी पासिंग पाहायला मिळते. आणि इन आता मात्र गुण संख्यामध्ये लेवल होते ते 8 वासिन, खाडे संघ 8 गुण. फाऊल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघाचे खेळाडू याची नोंद घ्यायची, कोणी मध्ये बोलू नये.
खाडे संघ 9 गुण, वासिन संघ 8 गुण. एका गुणांनी आता आघाडीवर जातोय तो खाडे संघ. मिडल खेळणारा खेळाडू महेश खाडे चांगल्या प्रकारे अशी कॉलिंग करतात आणि सुरेख असा चेंडूची पासिंग पाहायला मिळेल आपल्याला वासिन संघाकडून. आणि आता मात्र पुन्हा एकदा पॉईंट जातो तो खाडे संघाकडे. खाडे संघ 10 गुण, वासिन संघ 8 गुण. 2 गुणांनी आघाडी पुन्हा एकदा खाडे संघाकडे. पुन्हा एकदा 3 गुणांच्या आघाडीवर खाडे संघ 11 गुण, वासिन संघ 8 गुण. चांगली अशी कॉलिंग पाहायला मिळते आपल्याला खाडे संघाकडून, महेश यांच्याकडून. आणि चांगली अशी खेळी करतायत. आणि एक मिस कॉलिंगमुळे गुण जातोय तो वासिन संघाला. वासिन संघ 9 गुण, खाडे संघ 11 गुण. महेश खाडे यांच्याकडून आपल्याला चांगल्या प्रकारची खेळी पाहायला मिळते. एक उत्कृष्ट आणि अनुभवी असे खेळाडू खाडे संघाची मिडल ऑर्डर सांभाळतायत सध्या तरी. चांगल्या प्रकारे कॉलिंग करून चांगल्या प्रकारे चेंडू पास करतायत. कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे. चांगल्या प्रकारे कॉलिंग चालू आहे दोन्ही संघांकडून. आणि पुन्हा एकदा पाहूया चांगल्या प्रकारे खेळ दोन्ही संघांकडून. चांगल्या प्रकारे अशी पासिंग, मिडल ऑर्डर, लेफ्ट ऑर्डर, राईट ऑर्डर, चांगल्या प्रकारे खेळ चालू आहे पाहायला गेलं. चांगली अशी कॉलिंग आणि चांगली अशी पट्टी आली होती खाडे संघाकडून, परंतु त्या पट्टीचं प्रत्युत्तर वासिन संघाने रिटर्न केलेलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा एक संत गतीने चाललेला खेळ, चांगल्या प्रकारे कॉलिंग. महेश खाडे पुन्हा एकदा एक आघाडीवर घेत असताना, परंतु सुरेख अशा प्रकारे चेंडू नेटवर उचललेला चेंडू आणि चांगल्या प्रकारे खेळ चाललेला आहे तो. चांगल्या प्रकारे खेळ चालू आहे खाडे संघाचा. आणि पुन्हा एकदा चेंडू पास होतोय खाडे संघाकडून. सुरेख अशी कॉलिंग आणि आता मात्र सुरेख पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आपण आपला खेळ कंटिन्यू ठेवा. आणि आता मात्र चांगल्या प्रकारे चाललेला खेळ आणि कुठेतरी खाडे संघाने एक चुकीमध्ये हा पॉईंट गमावला. वासिन संघाचे गुण झालेले ते 10. दरम्यान बिरवाडी संघाचे 11 गुण. एका गुणांनी वासिन संघ पिछाडीवर जातोय. पुन्हा एकदा सुरेख अशी सर्व्हिस पास केली महेशांनी. आणि पुन्हा एकदा वासिन संघ स्कोर लेवल होते. वासिन संघ 11 गुण, खाडे संघ 11 गुण. पुन्हा एकदा वासिन संघाला आता आघाडी मिळते एका गुणांची. वासिन संघ 12 गुण आणि बिरवाडी संघ 11 गुण. गुण जातोय पुन्हा एकदा वासिन संघाकडे. वासिन संघ आता मात्र 2 गुणांच्या आघाडीवर. हाफ बॉल म्हणता येईल आता. 13 गुण. सर्व्हिस टॉस राहील. पंचांनी सुद्धा दोन्ही संघाला याची नोंद द्यायची वेळोवेळी. आणि पुन्हा एकदा वासिन संघाचा आता मात्र गेम बॉल जातोय. गेम बॉल. प्रेक्षकांनी नोंद घ्यायची. कोणी गेम चालू असताना मध्ये बोलू नये. खेळाडूंना चीअर अप करा. सुरेख अशी चेंडू पासिंग. एक संत गतीने चाललेला खेळ आणि पंच निर्णय जो देतील तो दोन्ही संघांनी मान्य करायचा आहे. दरम्यान सुरेख असा आणि पहिला सेट वासिन संघ विजयी झालेले. खाडे संघाने नोंद घ्यायची आहे. पंच जो निर्णय देतील पहिल्या सेटमध्ये वासिन संघ विजयी झालेले आहे. खाडे संघ 5 गुणांच्या आघाडीवर असताना वासिन संघाने त्यांचा पाठलाग करून सेटमध्ये विजय मिळवून खाडे संघाला पराभूत केलंय. दरम्यान हा दुसरा आणि निर्णायक सेट. हा सेट वासिन संघाला
जर जिंकला तर खाडे संघ या सामन्यामधून बाहेर होऊ शकतो. दरम्यान खाडे संघाला हा सामना, हा सेट आपल्या खेळावर, आपल्या कौशल्यावर जिंकून दाखवू लागेल. या ठिकाणी पाठीमागे जार, थंड पाण्याचे जार ठेवलेले आहेत. आपल्याकडे बाटल्या रिकाम्या असेल तर त्या भरून घ्या. अविनाजी खाडे आणि प्रदीपजी खाडे चांगल्या प्रकारे अंपायरिंग करत आहेत. त्यांचं खाडे कुलदेवताकडनं धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघ पुन्हा एकदा दुसऱ्या सेटमध्ये वासिन संघाने आपला श्री गणेशा करून बिरवाडी संघाला आव्हान दिलेले आहे. या सेटमध्ये वासिन संघ जर विजयी झाला तर बिरवाडी संघ सामन्यातून बाहेर होऊ शकतो. दरम्यान सेटमध्ये वासिन संघाने एका गुणांची आघाडी मिळून दुसऱ्या गुणासाठी वाटचाल करताना, आणि आता मात्र गुण जातोय तो खाडे संघाला. गुणांमध्ये बरोबरी होते. खाडे संघ 1 गुण, वासिन संघ 1 गुण. आता मात्र पुन्हा एकदा सर्व्हिसच्या जोरावर खाडे कुलदैवत संघाला 1 गुण मिळालेला आहे. बिरवाडी संघ 2 गुण, वासिन संघ 1 गुण. 1 गुणांची आघाडी खाडे कुलदैवत संघाला. दरम्यान तिसऱ्या गुणासाठी खाडे कुलदैवत संघाची वाटचाल चालू. सुरेख असं सेंटर हाताळता येते बिरवाडी संघाकडून. महेश, कोणत्याही प्रकारचं कॉलिंग पाहायला मिळत नाही आपल्याला खाडे कुलदैवत संघाकडून. चांगली अशी चेंडू पासिंग. पुन्हा एकदा चेंडू पास होतोय. खेळाडू एकमेकाला प्रोत्साहन देताना, परंतु कॉलिंग पाहायला मिळत नाही आपल्याला बिरवाडी संघाकडून. पाहायला गेलं तर शिवळे संघाकडून जो खेळाडू खेळतोय आणि एक अवंतर मारलेला चेंडू पॉइंट जातोय तो वासिन संघाला. वासिन संघ 2 गुण आणि खाडे संघ 2 गुण. पुन्हा एकदा गुणांमध्ये लेवल होते ते. दरम्यान सर्व्हिस आता वासिन संघाकडे. पुन्हा एकदा चेंडू पास होतोय आणि पुन्हा एकदा 1 गुण गमावतोय खाडे संघ. 1 गुणांची आघाडी वासिन संघाला. वासिन संघ 3 गुण, खाडे संघ 2 गुण. आणि पुन्हा एकदा 1 गुण गमावलेला आहे खाडे संघाने. वासिन संघ 4 गुण, बिरवाडी संघ 2 गुण. 2 गुणांची आघाडी आता जाते ती वासिन संघाकडे. खाडे संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर या सेटमध्ये वासिन संघाशी बरोबरी करून तिसऱ्या सेटमध्ये पदार्पण करावं लागेल. दरम्यान पुन्हा एकदा कॉलिंग, परंतु मिसअंडरस्टँडिंगमुळे पुन्हा एकदा गुण जातोय तो वासिन संघाकडे. वासिन संघ 3 गुणांच्या आघाडीवर. वासिन संघ 5 गुण आणि खाडे संघ 2 गुण. चांगल्या प्रकारची सर्व्हिस वासिन संघाकडून, चांगल्या प्रकारची पासिंग होते ते बिरवाडी संघाकडून, परंतु कोणत्याही प्रकारचे वासिन संघाकडून चुकी पाहायला मिळत नाही. आणि आता मात्र 1 गुण मिळतोय तो खाडे संघाला. खाडे संघाची धावसंख्या होती ती 3 आणि वासिन संघ 5 गुणांवर. आता मात्र सर्व्हिसमध्ये चेंज केला खाडे संघाने आणि सर्व्हिस चेंज केल्यामुळे 1 पॉइंट मिळतोय तो बिरवाडी संघाला. बिरवाडी संघ 1 गुणांच्या पिछाडीवर. बिरवाडी संघ 4 गुण आणि वासिन संघ 5 गुण. आणि आता मात्र चेंडू जातोय तो लाईनच्या बाहेर. पॉइंट जातोय तो वासिन संघाला. वासिन संघ 6 गुण, बिरवाडी संघ 4 गुण. 2 गुणांची आघाडी आतापर्यंत वासिन संघाकडे. दरम्यान सुरेख अशी पासिंग पाहायला मिळते. एक अनुभवाच्या जोरावर पाहूया एक बिरवाडी संघ. वासिन संघाचा जो मिडल आहे चांगल्या प्रकारची कॉलिंग करतोय. सर्व खेळाडूंना हाताळून घेतोय आणि चांगल्या प्रकारे चेंडू पासिंग करतोय. आणि पुन्हा एकदा बिरवाडी संघाला गुण जातोय तो. बिरवाडी संघ 5 गुण, वासिन संघ 6 गुण. 1 गुणांची पिछाडी आतापर्यंत बिरवाडी संघाकडे. दुसरा सेट, निर्णायक सेट बिरवाडी संघासाठी. दरम्यान सर्व्हिसला सुरुवात. सर्व्हिस पासिंग आणि दिनेश खाडे एक आपल्या संघासाठी एक गुणांसाठी हालचाल करताना. पुन्हा एकदा महेश खाडे यांच्याकडून चुकी आणि गुण गमावा लागलाय. वासिन संघ 7 गुण, बिरवाडी संघ 5 गुण. 2 गुणांची आघाडी पुन्हा एकदा वासिन संघाकडे.
दुसरा निर्णायक सेट बिरवाडी संघाकडे. या सेटमध्ये विजय झाला तर तिसरा सेट बिरवाडी संघाला खेळायला मिळेल आणि पुन्हा एकदा सर्व्हिस पॉइंट मिळतोय तो वासिन संघाला. वासिन संघाची गुणसंख्या झाली ती 8, बिरवाडी संघ 5. 3 गुणांची आघाडी पुन्हा एकदा वासिन संघाकडे. बिरवाडी संघाकडे चेंजेस पाहायला मिळतात आपल्याला आणि पुन्हा एकदा गुण गमवावा लागतोय बिरवाडी संघाला. वासिन संघाची गुणफलक 9, बिरवाडी संघ 5 गुणांवर अजूनपर्यंत स्थिर. पाहूया पुन्हा एकदा सेटला सुरुवात होते. चांगल्या प्रकारची पासिंग परंतु सुरेख चेंडू पासिंग बिरवाडी संघाकडून. आणि आता मात्र पाहूया बिरवाडी संघाकडे चेंडू आणि चांगली अशी पासिंग आणि पुन्हा एकदा बिरवाडी संघाकडून चुकी. गुण गमवावा लागतोय. वासिन संघाचे गुण होत आहेत ते 10, बिरवाडी संघ 5. 5 गुणांची एक मोठी आघाडी पाहायला मिळेल आपल्याला वासिन संघाकडे. चांगल्या प्रकारे खेळ चालू आहे तो वासिन संघाकडून. 5 गुणांची आघाडी तोडता येणार नाही बिरवाडी संघाला. वासिन संघ 11 गुण, बिरवाडी संघ 5 गुण. 6 गुणांची एक मोठं असं लीड वासिन संघाकडे. पाहूया कोणत्याही प्रकारची पॉइंटमध्ये हालचाल होत नाही बिरवाडी संघाची. दरम्यान दुसरा आणि अंतिम सेट. जर या सेटमध्ये जर बिरवाडी संघ पराभूत झाला तर सामन्यातून बाहेर जावं लागेल. याची बिरवाडी संघाच्या खेळाडूंनी नोंद घेऊन कॉलिंगने हा खेळ खेळावा लागेल. दरम्यान दुसऱ्या सेटमध्ये सुरेख असं वासिन संघाकडून पाहणी करतायत आणि पुन्हा एकदा बिरवाडी संघाचे महेश चुकी करतायत. वासिन संघाची गुण होत आहेत ते 12, बिरवाडी संघ अजूनही 5 गुणांवर. दुसऱ्या सेटमध्ये बिरवाडी संघ 7 धावांनी पिछाडीवर जातोय. दरम्यान वासिन संघ सर्व्हिसला सुरुवात बिरवाडी संघाकडून आणि पुन्हा एकदा चुकी. गुण जातोय तो वासिन संघाकडे. वासिन संघाचा हाफ बॉल, बिरवाडी संघ 5 गुण. दरम्यान गेम बॉल साठीचा हा चेंडू आणि आता मात्र चेंडू चांगले असे जजमेंट घेऊन दिनेशांनी पास केलेल्या. दरम्यान वासिन संघ पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा मारा करतायत ते बिरवाडी संघापुढे. एक उत्कृष्ट असं खेळ पाहायला मिळाला आपल्याला वासिन संघाकडून. दुसऱ्या सेटमध्ये पाहूया पराभूत करतायत का बिरवाडी संघाला. हा बॉलवर खेळणारा वासिन संघ आता मात्र 1 गुण देऊ केला त्यांनी बिरवाडी संघाला. बिरवाडी संघाची गुणसंख्या झाली ती 6, वासिन संघाची 13 म्हणजे हाफ बॉल. बिरवाडी संघ जर सलग गुण घेतले तर तुम्ही या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवू शकाल. पाहूया दुसऱ्या सेटमध्ये आता आपल्या भात्यातले फटके बिरवाडी संघाला कुठेतरी बाहेर काढून वरचढ व्हावं लागेल ते वासिन संघावर. आणि त्याच प्रकारे पुन्हा एकदा 1 गुण सलग 2 गुण मिळवून बिरवाडी संघाची धावसंख्या ती 7, वासिन संघाची 13. 6 गुणांनी पिछाडीवर अजूनही बिरवाडी संघ. पुन्हा एकदा सुरेख अशी सर्व्हिस पाहायला मिळते आपल्याला बिरवाडी संघाकडून. बिरवाडी संघाची धावसंख्या ती 8, वासिन संघाची 13. हाफ बॉल. वासिन संघाकडून टाइम आउट घेतलेला आहे. वासिन संघ 13 गुण आणि बिरवाडी संघ 8 गुण. 5 गुणांच्या आघाडीवर वासिन संघ दुसऱ्या सेटमध्ये. वासिन संघ हाफ बॉल, बिरवाडी संघ 8 धावा. आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची पासिंग बिरवाडी संघाकडून आणि बिरवाडी संघ पाहूया. आणि चांगली अशी बिरवाडी संघ आघाडीवर येतो तो. बिरवाडी संघाच्या 9 धावा अजूनही 4 गुणांनी पिछाडीवर. वासिन संघ 13 हाफ बॉल, बिरवाडी संघ 9 गुण. आणि बिरवाडी संघाने गुण गमावून वासिन संघाला गुण दिलेले. वासिन संघाचा गेम बॉल आणि बिरवाडी संघाचा 9 गुण. वासिन संघाचा गेम पॉइंट असेल. एक